जय हिंद. आय होप की तुमचा सर्वांचा चांगल्या रीतीने अभ्यास चालू असणार आहे. कारण की आता तुमचं लक्ष 21 जुलै 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षा करता असणार आहे. आता तुम्ही अभ्यास करत असणार, काही जण अभ्यास संपत आलेला असणार, काही जण रिव्हिजनच्या फेजमध्ये असणार. तरी सुद्धा आजच्या दिवसापासून आपल्याला टोटल 21 दिवस आहे. ठीक आहे. या 21 दिवसात आपल्याला काय आणि कशा प्रकारे स्ट्रॅटेजी करायची आहे. कारण की खूपदा असा आपल्याला प्रश्न पडतो की सर सीसॅट जरीही क्वालिफाईंग असलं तरीही मागच्या 2-3 वर्षाचं तुम्ही रेकॉर्ड बघा. स्टुडंट्स क्वालिफायच करू शकत नाहीये. कारण की जर हा पेपर क्वालिफाय आपण नाही झालो तर GS1 पेपर आपण म्हणजे आपला तो तपासला जात नाही. भले मग GS1 मध्ये किती मार्क असो. त्यामुळे या पेपरला इझी घेऊ नका. नुकताच आता 2025 पासून आपला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन पेपर होणार आहे राज्यसेवेचा. म्हणजे आपण UPSCच्या पावलावर पाऊल ठेवणार आहोत. तर त्या UPSC द्वारे आता सीसॅट खूप कडक झालंय तिकडं. तसं सेम जर MPSCने असा काही चेंजेस केला, पेपर पॅटर्न जर चेंज केला, तसा मी पेपर पॅटर्न तुम्हाला UPSCचा ऑलरेडी समजून दिला होता. आत्ताच 8 दिवसापूर्वी UPSCची एक्झाम झाली होती. त्यावेळेस मी त्याचे ऑल सीसॅट पेपर संपूर्ण सोडून दिला होता. ते बघायचं असेल तर याच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तो सेशन दिसून जाईल. आता या बॅक टू पॅव्हलियन. तर आपला सध्या तरी असं काही प्रोजेक्टेड नाही आहे की MPSC पेपर पॅटर्न वगैरे चेंज करणार. बिलकुल नाही आहे. परंतु जर चेंज झाला तर कशा प्रकारे चेंज होऊ शकतो तुम्ही ऑलरेडी त्या सेशनमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. UPSCचा सीसॅटचा 2024चा पेपर तो वाला थंबनेल तुम्ही बघा. आपला आत्तापर्यंत जो पेपर पॅटर्न होता त्यानुसार आपल्याकडं 21 दिवस आहे आणि मग त्यासोबत सीसॅटची तयारी कशी करावी. GS1 ची स्ट्रॅटेजीचं सेशन पण मी लवकरात लवकर तुमच्याकडे अपलोड करणार आहे. पण GS1 सोबत सीसॅटचा अभ्यास करतानाची तयारी हा ॲक्च्युली मुख्य प्लॅनिंगचा तुमचा विषय असणार आहे. तर लगेच बघूया. छोटंसं सेशन असणार एकदम शॉर्ट अँड स्वीट. 21 दिवसाची तुफानी तयारी सीसॅट बद्दल बोलणार आहोत. यावाल्या सेशनमध्ये आपण सीसॅट बद्दल बोलणार आहोत. अपकमिंग जो अजून एक सेशन येणार आहे त्याच्यात मी GS1चं म्हणजे कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ते तुम्ही केले की नाही ते तुम्ही एकदा बघून घ्या. नसेल केलं तर त्याला पहिला प्रेफरन्स द्या. कारण की ते सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे. ठीक आहे. येऊया. हे बघा, सीसॅट बघितल्यावर आपल्याला हा वाला 524 एक्झामिनेशन म्हणजे आता तरी व्हॅकन्सी एवढी आहे राज्यसेवेमध्ये. याच्यात 3 प्रामुख्याने टप्पे येतात. राज्यसेवा परीक्षा याच्यात वेगवेगळे BDO, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार वगैरे वगैरे CEO असे 431 पोस्ट आणि यासोबतच वनसेवा, फॉरेस्टवाले आणि स्थापत्य आणि अभियांत्रिकी. ठीक आहे, म्हणजे सिव्हिल वगैरे यांचे टोटल असे 524 आहे. हे याकरता दाखवतोय की तुम्हाला थोडंसं मजा येणार, अभ्यासाला उत्स्फूर्तपणा येणार, तुम्ही आता सिरियस होणार. ठीक आहे. तर असे टोटल 431 पद आहे. कोणकोणते आहे एकदा बघून घ्या. ऑलरेडी मी हे जेव्हा हे नोटिफिकेशन आलं होतं त्यावेळेस दाखवलं होतं. पण तरी सुद्धा हे फक्त 2-3 पेज मी शेअर करतोय. हे वाले असे टोटल 431 आपल्या राज्यसेवेचे आहे. महसूल विभाग, वनसेवा, वनरक्षक आणि वन क्षेत्रफळ 48 आणि त्यानंतर हे इंजिनिअरिंगवाले 45 असं टोटल 524चं आहे. याच्यामध्ये अजून जागा वाढणार. या मला असं वाटतं 700-750 प्लसमध्ये जागा जाणार. कारण की मेन्सचा फॉर्म भरेपर्यंत संख्या वाढत असते आणि फायनल मग तिथे डिसाईड होते. ठीक आहे. बघा 2015चा मी पेपर पॅटर्न तुम्हाला दाखवतोय. यामध्ये मी मॅथ्स वेगळं केलेलं आहे, रिझनिंग बुद्धिमत्ता वेगळं केलं आहे. जरी मी हे इंग्लिशमध्ये लिहिलं तर नुसतं चॅप्टरचेच नाव आहे. ते इंग्लिशचे चॅप्टर बघून तुम्हाला कळून जाईल. बघा, हे 2015 ते मी 23 पर्यंतचा डेटा दाखवतोय. 24चा पेपर नाही आपल्याकडे. तर त्याच्याकरता काय स्ट्रॅटेजी असावी मी ते सांगणार आहे. एकदा ज्यांच्याकडे हा डेटा नाही त्यांनी बघून घ्या. जसं मॅथमॅटिक्सवर 13 प्रश्न विचारले गेले, रिझनिंगवर 12 प्रश्न विचारले गेले, टोटल मिळून 25 प्रश्न असतात. क्यूब आणि डाईसमध्ये त्याच्यावरून 3, नंबर सिस्टमवर 6 अशा प्रकारे मी दाखवलेलं आहे. एकदा हा डेटा मी दाखवून देतो तुम्हाला. बघा, मी बाजूला सरकतो. 2016चा डेटा ज्यांच्याकडे हे नाहीये त्यांनी हे लिहून घ्या. इथं व्हिडिओ पॉज करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर 2017चा, त्यानंतर नेक्स्ट येतोय 18चा. जर तुम्ही नीट चेक केलं असेल, बघा मी परत एकदा दाखवतो. मॅथ्स 13 होते, रिझनिंग 12 होते, मॅथ्स 7च झाले, रिझनिंग 18 झाले. दोघांची टोटल 25च आहे. 11 झाले, 14 झाले, 18 मध्ये 11 परत 14, 19 मध्ये 9 परत 16. म्हणजे काही असं फिक्स नाहीये.
ते डिपेंड्स त्या इयरवर. 20 मध्ये 10, 15, 21 मध्ये 8, 17, 22 मध्ये 8, 17, 23 मध्ये 8, 17. तर आपण असं एक्सपेक्ट करून चालू शकतो, कारण की बघा तुम्ही 21, 22, 23 तिन्ही लगातार वर्ष मॅथ्सचे 8च प्रश्न राहिले आणि रिझनिंगचे 17च प्रश्न राहिले. तर मे बी हा सेम पेपर पॅटर्न आपला 2024 करता होऊ शकतो. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. त्यामुळं मागच्या PYQचं पेपरचं ॲनालिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, आता येऊया आपल्या मेन मुद्द्यावर. आपल्याकडे टोटल 21 दिवस आहे, म्हणजे 21 जुलैला एक्झाम आहे आणि आज मी हा 29ला सेशन रेकॉर्ड करतोय. तुमच्यापर्यंत 30 जूनला पोहोचणार, म्हणजे 30 जूनची डेट पकडून 20 तारखेपर्यंतचा हा असा असणार आहे. मी तुम्हाला पुढे सांगतो की तुम्ही याला 15 दिवसात 14 दिवसात पण कव्हर करू शकतात. तरी सुद्धा आपल्याला 21 दिवस बाकी आहे आणि 21 तारखेला एक्झाम आहे, म्हणून मी 21 दिवसाची स्ट्रॅटेजी असं नाव दिलेलं आहे. बघूया कसं. बघा, अंकगणित म्हणजे मॅथमॅटिक्स मधले एवढेच चॅप्टर करायचे, इंग्लिश मराठी दोन्ही मधले दिलेले आहे. याच्यापेक्षा जास्तीचे चॅप्टर आहेत आपल्याकडे अवेलेबल, पण मागचा डेटा जर तुम्ही बघितला 8 ते 10 वर्षाचा, तर यावरच सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे हे पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे. जर तुम्ही हुशार असाल, तुमचं ऑलरेडी हे टॉपिक झाले असणार, तर मग तुम्ही याच्यात अजून वाढवू शकता, ते पण मी सांगणार आहे. परंतु मी हे का असं दिलेलं आहे बघा नीट. पहिल्यांदा हे टोटल 9 चॅप्टर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बुद्धिमत्ताचे टोटल 12 चॅप्टर आहे. हेच पहिल्यांदा प्रेफरन्स द्यायचे आहे. वेळ भेटला, वेळ कसा काढायचा ते पण सांगतो. तर टोटल बघा, मी परत एकदा लिहितोय, इथंच लिहितो. याचे मॅथमॅटिक्सचे 9, याचे 12, तर टोटल 21 चॅप्टर्स हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यावरच राज्यसेवेत MPSC ने प्रश्न विचारलेले. आपली 21 जुलैला एक्झाम आहे, एक्झाम डेट, ठीक आहे. आणि आपल्याकडं इथून पुढे 21 दिवसच बाकी आहे. सगळं 21 21 21. मोहरत चांगलं आहे का नाही, बेस्ट झालं का नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. आता ऍक्च्युली स्ट्रॅटेजी 21 दिवसाची काय असेल, मी मोठा सेशन ठेवत नाही याच्याकरता. बघा तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन मध्ये मराठीचा एक पॅसेज येणार आहे, त्याच्यात 5 क्वेश्चन असणार आहे. इंग्लिशचा एक पॅसेज 5 क्वेश्चन, आणि इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये सेम प्रश्न आणि सेम पॅसेज असणार आहे, असा 8. त्यामुळे तुम्ही लँग्वेजचं टेन्शन घेऊ नका की सर मला मराठी येत नाही, मला इंग्लिश येत नाही, ब्ला ब्ला ब्ला. तो नाहीतरी एक एकच पॅसेज असणार आहे. टोटल याचा टाइम मॅनेजमेंट कसा असावं, मी तो ऑलरेडी सेशन घेतलेला सीसेटची स्ट्रॅटेजी म्हणून. तो मोठा सेशन होता 2 तासाचा, तो एकदा तुम्ही बघून घेणार, ठीक आहे. आणि हे डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न, म्हणजे टोटल 50 प्रश्न कॉम्प्रिहेन्शनचे, डिसिजनचे 5, आणि हे 25 प्रश्न मॅथ्स रिझनिंगचे. टोटल 80 प्रश्न येणार तुम्हाला, आणि एक प्रश्न 2.5 मार्काला असणार. आणि याच्यामधून हे जे 5 वाले आहे ना, हे डिसिजन मेकिंग, याला नेगेटिव्ह मार्किंग नसते, नकारात्मक गुण पद्धत नसते. नकारात्मक गुण पद्धती आहे 1/4, म्हणजे तुम्हाला 4 चुकल्यावर 1 एक्स्ट्राचा चुकेल असं गृहीत धरावं लागेल, ठीक आहे. तर असं याला नाही, तर त्यामुळे खूप जण याला पहिल्यांदा पेपरला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात, पण तसं नका करू. मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट दिलेला आहे, तोच फॉलो करा. रँकर्स तसंच करतात, ठीक आहे. 80 क्वेश्चन. आता बघूया कसं करायचं ऑन द डेली बेसिस. बघा मी इथं सांगितलेलं आहे, बघा सुरुवात करूया. व्हॉट टू डू ऑन डेली बेसिस. रोज डेली तुम्हाला बाय हुक और क्रूक 2 पॅसेज, 2 पेक्षा जास्त नका करू, सफिशियंट आहे. रोजचे 2, आजच मी 10 सोडवतो मग 3-4 दिवस गॅप घेतो, असं नका करू. ते रोज हॅमर झालं पाहिजे इथं. तर 2 पॅसेज डेली. इथं मी लिहिलेलं बघा, सेम लँग्वेज ऑफ एक्झाम. जर तुम्ही एक्झाम मध्ये मराठीमध्ये सॉल्व्ह करणार असणार, तर आज मराठीमध्ये सॉल्व्ह करा. जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचणार असाल ऍक्च्युअल एक्झाम मध्ये, तर आज इंग्लिशच्याच पॅसेजची प्रॅक्टिस करा, ठीक आहे. हा, आता एक्स्ट्राचा जो विरुद्ध लँग्वेजचा, म्हणजे जर तुम्ही मराठीमध्ये प्रिपरेशन करताय आणि एक इंग्लिशचा कंपल्सरी असतो, तर तो कंपल्सरीवाला कुठेतरी मध्ये वेळ भेटला तर करून घ्या, 5-6 पॅसेज. तर रोज डेली 2 झाले पाहिजे. 2 व्हायला 10 मिनिटं लागणार तुम्हाला, आणि 10 मिनिटातच तुम्हाला बसवायचंय, कारण की तिथे सुद्धा तेवढाच वेळ भेटणार आहे तुम्हाला. पहिल्यांदा पॅसेज वाचायचे, नंतर क्वेश्चन वाचायचं, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर एक मॅथमॅटिक्सचा चॅप्टर घ्यायचा. टोटल तुम्हाला 21 चॅप्टर आहे मॅथ्स आणि रिझनिंग मिळून. 21 दिवस आहे, डेली एक घ्यायचा. आज मॅथ्स घेतला तर दुसऱ्या दिवशी रिझनिंग घ्यायचा, मग परत मॅथ्स घ्यायचा, असं हे अल्टरनेट बेसिसवर चालणार आहे. आता तो जो सपोज स्पीड टाइम डिस्टन्स हा चॅप्टर आहे, तर त्याला 1 तासच करायचा आहे.
म्हणजे हा रिव्हिजनचा पिरियड आहे. हा बुलेट प्रूफ स्ट्रॅटेजी हा शिकण्याचा नाहीये. तुम्हाला स्पीड टाइम डिस्टन्सचे सगळे क्वेश्चन आयोगाचे दिवसभर म्हणजे बसून ते बघून घेतलेले असणार तुम्ही. त्याच्यातून पहिले त्याचे फक्त टाइप्स करून घ्या, की 12-13 टाईप मी ऑलरेडी समजून दिलेले तुम्हाला, त्यावर सेशन पण झालेले आहे. तर ते सगळे टाईप एकदा हाताखालून घाला. 1 तासात सफिशियंट आहे ते टाईप बघणं. ठीक आहे. हा, मी पहिले नॉर्मल टाइम सांगतोय, जर कोणाला जास्त लागत असेल तर ते पण सांगतो. त्यानंतर रिझनिंग, थोडं रिझनिंगला जास्त वेळ द्यावा लागतो म्हणून मी 1.5 तास ठेवलेला आहे. आणि 3 क्वेश्चन डिसिजन मेकिंगची डेली बेसिसवर. दुसऱ्या कोणत्याही प्रायव्हेट पुस्तकाचे हे डिसिजन मेकिंग आणि पॅसेज सोडवायचे नाही. फक्त आणि फक्त ऑफिशियली एमपीएससीचे, भले तुमचे ते पॅसेज पाठ झालेले असो, कंबाईनचे करा. कंबाईन मेन्समध्ये पण पॅसेज येतात, राज्यसेवा मेन्समध्ये पण पॅसेज येतात, एमपीएससीच त्याला सेट करते. टेक्निकल पेपरमध्ये पण पॅसेज येतात, तिथं जाऊन तुम्ही सॉल्व्ह करा. बाकीचे एमपीएससीचे जे एक्झाम होतात त्याच्यामध्ये पण पॅसेज येतात, ते ऑफिशियलरित्या सॉल्व्ह करा, पण ते ऑफिशियलच घेतले पाहिजे. तर असे 3 आणि हे 2 5 झाले. असं याला 10च मिनिटं लागणार. 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायला किती वेळ लागतो? तर असं टोटल तुम्हाला 170 मिनिटं म्हणजे लगभग पावणे 3 तासापर्यंत तुम्हाला करायचं आहे डेली बेसिसवर. बाय हुक और क्रूक एवढा तुम्हाला डेली बेसिसवर आत्तापासून पुढे टाइम द्यावा लागेल. आणि मग उरलेला 8 ते 10 तासाचं प्लॅनिंग मध्ये काय करायचं GS1चं, ते मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे. आणि याच्यापेक्षा जास्त देण्याचा पण प्रयत्न करू नका सीसेटला, कारण की जेवढं करतोय आपण तेवढं मोर दॅन सफिशियंट आहे. आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा हेतू नाहीये. तसा हेतू असला असता तर मग मी स्ट्रॅटेजी चेंज करून सांगितली असती. ठीक आहे. तर डेली बेसिसवर असंच पाहिजे. आता सपोज बाय चान्स दररोज एक करण्यापेक्षा मी आजच मॅथ्सचे 4 चॅप्टर संपवून टाकले, कारण की ते माझे स्ट्रॉंग पॉईंट आहे. आणि मग तुमचा जो वेळ वाचणार आहे त्याच्यात मग तुम्ही एक्स्ट्राच्या मॅथ्सचा अभ्यास करा, जे एक्स्ट्राचे चॅप्टर तुम्हाला करायचे आहे. पण मी जे इम्पॉर्टंट सांगितले 21 चॅप्टर, त्याच्यातूनच लगभग तुम्हाला प्रश्न येणार. असं होऊ शकतं, तुम्ही असा प्रश्न करू शकतात की सर टोटल तर 25 क्वेश्चन येणार आहे, तुम्ही ते 21च चॅप्टर सांगितले, मग बाकीचे 4 क्वेश्चन नवीन याच्यावर येणार का? असं होत नाही. कारण की स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंट विधानावर आधारित क्वेश्चन याच्यावरच 3 ते 4 क्वेश्चन येऊन जातात. पझलवरच 2 ते 3 क्वेश्चन येऊन जातात, म्हणजे एकाच चॅप्टरचे रिपीट होतात. त्यामुळे तो तिथं कॉमन सेन्स नका वापरू. मी जे सांगतोय तुम्हाला ते फायनल आहे. ठीक आहे. हा, आणि जर याच्यात पण जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही याच सेशनच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देत असतो. ठीक आहे. वाटलं तर माझा नंबर पण आहे, तुम्ही मला कॉल करून व्हॉट्सअपवर पण करू शकतात. तुम्हाला नंबर भेटणार. नॉर्मली तुम्ही यूट्यूबमध्ये जा, वरती सर्च बॉक्स असतो, त्याच्यामध्ये संजय पहाडे सर लिहा. PW व्यतिरिक्त जेवढे माझे सेशन तुम्हाला दिसणार आहे त्याच्यामध्ये मी नंबर दिलेला आहे. आय होप सो इथं तुम्हाला स्ट्रॅटेजी समजली असणार आहे. डेली बघा, हा सेशन मला 1-2 तासाचा करायचा नव्हता, 10 ते 15 मिनिटातच उरकायचा होता, कारण की तुमचा वेळ वाचवायचा आहे. आता तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडे, फ्रँकली स्पीकिंग. ठीक आहे. नॉर्मली आपला आता संध्याकाळी 7 वाजता सेशन असणार आहे मॅथ्सचा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन आन्सर घेणार आहे. तुमची तिथं प्रॅक्टिस होणार आहे. सोमवारपासून म्हणजे येणाऱ्या 1 तारखेपासून संध्याकाळी 7 वाजता 7 ते 8 असा 1 तास तुम्ही द्यायचा आहे. त्याच्यात तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल मॅथ्स आणि रिझनिंगची. त्याच्यात मी जेवढे क्वेश्चन आणणार आहे ते तुमच्या कामाचे असणार आहे. ठीक आहे. तर ते आपण बघणार. भेटूया 1 तारखेला. आणि आजच्या सेशन मी इथंच थांबवतो. रेकॉर्डेड स्वरूपाचं आहे. बिलकुल टेन्शन घेऊ नका. जे काही क्वेश्चन विचारायचे ते खाली कमेंट बॉक्समध्ये विचार. चलो बाय, टेक केअर, लव्ह यू गाईज.